आज तिसरा दिवस आहे. पाऊस खूप छान लागतोय आणि शेतकरी पण खूप खुश झाले, कारण कामं पण आता एकदम जोराने चालू आहे आणि पावसाचा जोर कायम आहे. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा जो पावसाचा तिसरा दिवस आहे आणि बऱ्यापैकी पाऊस लागतो आहे. तर बरेचसे मित्रांचे काय अशा म्हणजे कमेंट्स आहेत की दादा तुमचा गाव कोणता. तर म्हटलं, आणि गाव कोणता असून त्यामध्ये असे सांगतात की नंबर पण द्या. तर सोशल मीडियावरती मित्रांनो नंबर तर देता येत नाही, पण तुम्हाला एक सांगतो, माझे जे सबस्क्रायबर आहेत, माझे व्हिडिओ जे बघणार आहेत, त्याने बरेचसे अशा कमेंट्स आहेत की गाव कोणता म्हणून. तर मित्रांनो, माझा गाव कोळम आहे आणि कोळममध्ये राजापूरमध्ये हे कोळम गाव आहे आणि जिल्हा जो आमचा आहे तो रत्नागिरी आहे. तर म्हटलं चला एक तुमच्यासाठी एक पावसाचा जोर हा कायमच आहे. तर आज तिसरा दिवस आणि पाऊस छान लागतो. आता कमी पाऊस झाला म्हणून मी बाहेर पडलो आणि तुम्हाला म्हटलं दाखवूया की पाऊस कितीसा पडतो आहे. आणि सर्वप्रथम तुमचा मनापासून आभार मानतो तुमचे, की प्रत्येक व्हिडिओला मला तुम्ही चांगली साथ देत आहे, चांगले व्हिडिओ बघताय, त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार मानतो तुमचे. आणि असाच आशीर्वाद तुमचा असू द्या. तर आज आपण बघणार आहोत, चालायला 15 ते 20 मिनटं लागणारच. गावची लोक आहेत ते फटाफट जातात, ते काय 5-7 मिनटामध्ये पण जातात. मला 15 ते 20 मिनटं लागतील, मी हळूहळू जातो आहे. तर बघूया आपण कोकणातला आपला आणि आमच्या कोळम गावामधला एक निसर्ग आणि पाऊस कसा लागतो आहे. त्यानंतर नदीला पाणी आहे की नाही पहिलं पण बघू, कारण नदीला पाणी आलं की खूप छान वाटतं आणि लोक वाट बघतायत. मासे नाही, त्यांना भरपूर दिवस खायला मिळाले आहे. जोपर्यंत साखळी येत नाही तोपर्यंत काय मासा मिळवू शकत नाही. तर म्हटलं चला जाऊन बघूया आपण नदीला पाणी आलं आहे का. आणि थोडा आपला निसर्ग पण आता किती छान वाटतो बघा. तुम्हाला बघूनच असं वाटत असेल, आहे की नाही. हिरवगार झालं आहे, निसर्ग फुलला आहे आता एकदम. आणि वातावरण तर एकदम भारीच झालं आहे. खरं बघायला गेलं तर मित्रांनो, खूप लोक कंटाळले होते, शेतकरी पण कंटाळले होते, पाऊस नव्हता. आणि आता असं झालं आहे, पाऊस तर चांगलाच लागतो आहे, काय नाराज तर कोण नाही आहे. आता तुम्हाला सकाळी जर 7 वाजता लोक आता घरातून निघत आहेत, आपला शेती कामासाठी जात आहेत. कोण नांगरणी करत आहे, कोण अजून पेरणी ज्यांची राहिली होती ती पेरणी करत आहेत. आणि नाचण्याची पेरणी तर भारी होते. यावेळेला जास्त लक्ष जे शेतकऱ्याने घातलं आहे तो नाचणीची पेरणी आहे आता चालू. कारण तो नाचणीचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असणार, कारण खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही त्या व्हिडिओला सुद्धा नाचणीच्या. आणि बहुतेक लोक भात आणि कोकणामध्ये नाचणी जवळजवळ कमी करायचं टाकलं होतं लोकांनी, पण ह्या वर्षी जिकडे तिकडे नाचणी भरमसाठ करतायत. ते सुद्धा बघून खूप आनंद झाला. आणि आता आपण बघूया, आता पुढे जाऊन आपला निसर्ग कसा आहे, कोण शेतीची कामं करतात ते पण दाखवतो. याच्यामध्ये आपली सह्याद्री आता कशी दिसते हे बी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. हे आमची कोळम गावची सह्याद्री. आता ह्या सह्याद्रीला कसं रूप आलंय बघा, किती सुंदर वातावरण
आणि हे आमचं कोळम गाव आहे, निसर्गाने नटलेलं एक गाव आहे, एक छोटंसं. आणि हे जे आमचं गाव आहे हे सह्याद्रीच्या पायथ्याशी गाव आहे. तुम्हाला मी दाखवतो इथून पूर्ण. आणि हे आमचं कोळंबेश्वर मंदिराचं काम चालू आहे. आणि हे आमचं कोळंबेश्वर मंदिर. गुराखी चालले, गुराखीवर आता हे राखायला लागतं. कारण का, आता लोकांनी शेती केलेली आहे, थोडीशी भात पण वरती आलेली आहेत, त्यामुळे आता हे राखावं लागतं. याच्या अगोदर ते सोडून यायचे रानात, आता सोडता येत नाही आहे, आता राखणं राहावंच लागतं त्याच्या. आता आपण वळूया मित्रांनो नदीकडे. आता नदीकडे पाणी आहे काय बघूया. आता 3 दिवस पाऊस लागून सुद्धा नदीला पाणी, आता तुम्ही समोरच बघा आहे का, म्हणजे जिरून जाते पाणी पूर्ण. ही बघा आमची नदी अजून सुकलेली आहे. एवढा पाऊस लागून सुद्धा पाणी अजून काय नाही. जोपर्यंत कडे उमळत नाहीत तोपर्यंत पाणी काय येणार नाही. कारण जेव्हा कड्यावरचे झरे, ते धबधबे असतात वरती, ते ज्या वेळेला खाली येतील पाणी त्याचं, त्यावेळेला ह्या नदीला पाणी येणार. अजून काय पाणी नाही. आपलं काम पण एकदम जोरात चाललंय. आता तिकडे प्रकाश उभा आहे, वरती काम करतोय. तो माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो, प्रकाश लांजवळ. किती सुंदर वातावरण आहे ना, एकदम भारी वाटतं. पाऊस चालू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या कामाचा वेग कसा वाढलाय बघा. आमचे माझे पोलीस पाटील आहेत, सॉरी. आता छान आले आहेत. पेरला नाही त्या लोकांनी. हा, होय होय.
हा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.